नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अर्थशास्त्रातील मायक्रो इकॉनॉमिक्स मधील सूक्ष्म अर्थशास्त्रातील एकाधिकारयुक्त स्पर्धा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा बाजाराचा प्रकार आपण पाहणार आहोत. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य पाहणार आहोत. हे प्रकरण इयत्ता 12वी BA, BCom, MA आणि MBAच्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया. मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा अपूर्ण स्पर्धेचा एक प्रकार आहे. आपण बघितलं की स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे स्पर्धेचे किंवा बाजाराचे दोन प्रकार पडतात. अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण स्पर्धाही आढळत नाही आणि मक्तेदारी सुद्धा आढळत नाही. पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण मक्तेदारी ह्या काल्पनिक बाजारपेठा आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात जो बाजार आढळतो तो पूर्ण स्पर्धेचा आणि मक्तेदारीचा मिळून बनलेला असतो. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात, प्रत्यक्ष बाजारात पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये दिसतात आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये दिसतात. आणि म्हणून पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण असलेला बाजार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार, अशी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची एक व्याख्या केली जाते. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण असलेली मार्केट किंवा बाजार पद्धत म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. 1933 मध्ये अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर एडवर्ड चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. द थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे पुस्तक त्यांनी 1933 साली प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये स्पर्धेचा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा हा प्रकार त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेची व्याख्या अशा प्रकारची केलेली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात बाजारात पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्य एकत्रितपणे दिसतात त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात पूर्ण स्पर्धाही नसते आणि मक्तेदारी सुद्धा नसते. तर प्रत्यक्ष बाजारात पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये दिसतात आणि मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये दिसतात. आणि म्हणून पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचं मिश्रण असलेला बाजार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार. किंवा पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांच्या मधील अवस्था म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. प्राध्यापक लिप्से यांची एक व्याख्या आपण बघूया. प्राध्यापक लिप्से या अर्थशास्त्रज्ञानं मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे. ते असं म्हणतात की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा किंवा असा बाजार की ज्या ठिकाणी स्पर्धक विक्रेते जी वस्तू विकत असतात त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या वस्तूची विक्रेते करत असतात. त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात.
प्राध्यापक लिप्से यांची व्याख्या आहे. ते असं म्हणतात की मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या प्रकारात किंवा मक्तेदारीयुक्त बाजारपेठेत अनेक विक्रेते वस्तूंची विक्री करत असतात आणि हे विक्रेते जी वस्तू विकत असतात त्यापेक्षा थोडीशी वेगळी वस्तू विक्रेते विकत असतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील वस्तू ही एकजिनसी नसते, थोडीशी वेगळी असते आणि थोड्याशा वेगळ्या वस्तूंचं उत्पादन करून इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारची वस्तू विकली जाते. त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं लिप्से म्हणतात. हॅवमन आणि नॉफ या अर्थशास्त्रज्ञानं एक व्याख्या दिलेली आहे. हॅवमन आणि नॉफ या दोघांची एक व्याख्या आपण बघूया. ते असं म्हणतात, मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील अनेक उद्योग संस्था एकमेकांना पर्यायी असलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि त्याची विक्री करत असतात. आणि अशा प्रकारच्या परंतु थोड्याशा वेगळ्या पर्यायी वस्तूंचं उत्पादन करू इच्छिणाऱ्या उद्योग संस्थांना बाजारात प्रवेश करण्याचं, उद्योग संस्था सुरू करण्याचं मुक्त स्वातंत्र्य असतं. त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. हॅवमन आणि नॉफ असं म्हणतात की मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उत्पादक ज्या वस्तू विकत असतात किंवा तयार करत असतात त्या वस्तू इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात आणि अशा वेगळ्या वस्तू ज्यांना तयार करायच्या आहेत, विकायच्या आहेत, अशा उद्योग संस्थांना उद्योग संस्था सुरू करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. अशा बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेची आणखी एक सोपी साधी व्याख्या बघूया. जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांच्यात परस्परांमध्ये जी स्पर्धा चालू असते त्या स्पर्धेच्या प्रकाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ज्या वस्तू विकल्या जातात त्या कशा असतात? जवळचा पर्याय असलेल्या वस्तू असतात. कारण सगळ्या विक्रेत्यांच्या वस्तू एकजिनसी नसतात आणि जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या अनेक उद्योग संस्था असतात, अनेक विक्रेते असतात आणि त्यांच्यामध्ये परस्परांच्या मध्ये जी स्पर्धा असते म्हणजे वस्तू खपवण्याची स्पर्धा, ग्राहक मिळवण्याची स्पर्धा, बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा, अशा प्रकारची जी स्पर्धा असते त्या स्पर्धेच्या प्रकाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या ह्या काही व्याख्या आपण बघितल्या. आपल्या असं लक्षात आलं की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात पूर्ण स्पर्धेची सुद्धा वैशिष्ट्ये आढळतात आणि मक्तेदारीची सुद्धा वैशिष्ट्ये आढळतात. आणि ज्या बाजारात जे विक्रेते असतात, ज्या उद्योग संस्था असतात, ह्या उद्योग संस्था जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात आणि त्याची विक्री करत असतात, त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतात. आता आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही वैशिष्ट्ये पाहूया. म्हणजे आपल्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय हे आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कारण व्याख्येच्या काही मर्यादा असतात. मोजक्या शब्दात एखादी गोष्ट सांगणं म्हणजे व्याख्या. दिस इज डेफिनेशन ऑफ डेफिनेशन, ही व्याख्येची व्याख्या. पण
व्याख्येच्या काही मर्यादाही आहेत आणि म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण या स्पर्धेची मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही वैशिष्ट्य पाहूया. पहिलं वैशिष्ट्य असं आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं की या स्पर्धेत मक्तेदारीयुक्त स्पर्धेत उत्पादकांची किंवा विक्रेत्यांची संख्या मर्यादित असते. म्हणजे किती असते? आपण बघितलं की पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात, असंख्य उत्पादक असतात किंवा असंख्य उद्योग संस्था असतात. पण मक्तेदारयुक्त स्पर्धेत मात्र विक्रेत्यांची संख्या जास्त असली तरी ती पूर्ण स्पर्धे एवढी नसते. पूर्ण स्पर्धेत जेवढे विक्रेते असतात, जेवढ्या उद्योग संस्था असतात त्यापेक्षा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्रेत्यांची, उत्पादकांची, उद्योग संस्थांची संख्या कमी असते. पण मक्तेदारीपेक्षा जास्त असते. मक्तेदारीत एकच मक्तेदार असतो. द्वयाधिकारापेक्षा जास्त असते डिओपॉली, त्यामध्ये 2च मक्तेदार असतात. आणि अल्पाधिकारापेक्षा सुद्धा जास्त असते. कारण अल्पाधिकारात 10-20, 15-20 एवढ्याच उद्योग संस्था असतात. तर अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्रेत्यांची संख्या जास्त असते पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. मक्तेदारी द्वयाधिकार आणि अल्पाधिकारातील विक्रेत्यांपेक्षा जास्त असते, म्हणजेच मर्यादित असते. 30, 40, 50, 60 किंवा 70 एवढीच विक्रेत्यांची संख्या असते. आणि हे जे विक्रेते असतात, हे जे उत्पादक असतात, हे उत्पादक आपापसामध्ये स्पर्धा करत असतात. आणि विक्रेत्यांची संख्या ही जास्त असल्यानं एखादा उत्पादक किंवा एखादा विक्रेता पुरवठ्यावर, किमतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं की या स्पर्धेत उत्पादकांची आणि विक्रेत्यांची संख्या ही मर्यादित असते, म्हणजे पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते आणि अल्पाधिकारापेक्षा जास्त असते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत मक्तेदारीत ज्याप्रमाणे असंख्य ग्राहक असतात त्याप्रमाणे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत सुद्धा ग्राहकांची संख्या जास्त असते. त्यामुळं एखादा ग्राहक वस्तूची मागणी कमी करून किंवा जास्त करून किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. म्हणजे वस्तूची मागणी कमी केली की त्याचा किमतीवर काही परिणाम होत नाही. कारण मक्तेदारयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात आणि एखाद्या ग्राहकानं वस्तूची मागणी कमी केली किंवा वाढवली तरी त्याचा एकूण मागणीवर, किमतीवर काहीही परिणाम होत नाही. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धेत ग्राहकांचे विशिष्ट गट असतात. ग्राहकांचे विशिष्ट गट असतात. म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या असंख्य असते पण प्रत्येकाची वस्तू थोडीशी वेगळी असल्यानं विशिष्ट प्रकारची, विशिष्ट छापाची किंवा ब्रँडची वस्तू हवी असणाऱ्या ग्राहकांचे गट तयार होतात. या स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जरी असंख्य असली तरी सुद्धा प्रत्येकाची वस्तू थोडी वेगळी असते. प्रत्येकाचा छाप किंवा ब्रँड, ट्रेडमार्क हा वेगवेगळा असतो आणि विशिष्ट छापाची, विशिष्ट ट्रेडमार्कची वस्तू हवी असणाऱ्या ग्राहकांचे विशिष्ट गट तयार होत असतात. आणि हे विशिष्ट ग्राहक त्यामुळं विशिष्ट विक्रेत्यांकडून वस्तूची खरेदी करत असतात. हे विशिष्ट ग्राहक ब्रँडमुळं, कंपनीच्या छापामुळं, ट्रेडमार्कमुळं
त्या कंपनीशी एकनिष्ठ असतात। हे दुसरं वैशिष्ट्य आहे की ग्राहकांचे विशिष्ट गट तयार झालेले असतात। मक्तेदारयुक्त स्पर्धेचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक विक्रेता हा काहीसा मक्तेदारासारखा असतो। म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेत पूर्ण मक्तेदारी आढळत नाही, पण मक्तेदारीचा अंश आढळतो। अगदी काही प्रमाणात मक्तेदारी आढळते। प्रत्येक विक्रेता हा काही अंशी मक्तेदारासारखा असतो, पण पूर्ण मक्तेदारी आढळत नाही। असं का होतं तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील प्रत्येक उत्पादक किंवा विक्रेता विशिष्ट छापाची ब्रँडची वस्तू तयार करत असतो। वस्तू तीच असते। उदाहरणार्थ साबण, आंघोळीचे साबण घ्या, कपड्याचे साबण घ्या, प्रत्येक कंपनीचे प्रत्येक विक्रेत्याचे साबण सारखेच असतात। आंघोळीचे साबण सर्व कंपन्यांचे सारखेच असतात, पण प्रत्येक उत्पादक त्याला वेगवेगळं नाव देत असतो। प्रत्येक साबण कंपनी आंघोळीचं साबण प्रत्येक कंपनी त्याला वेगवेगळं नाव देत असते। विशिष्ट नावाचं किंवा विशिष्ट छापाचं उत्पादन प्रत्येक उत्पादक करत असतो। त्या नावानं किंवा त्या छापानं इतरांना वस्तूचं उत्पादन करता येत नाही किंवा विक्री करता येत नाही, आणि ग्राहक विशिष्ट छापाच्या ब्रँडच्या वस्तूची मागणी करत असतात। त्यामुळं विक्रेत्याची उत्पादकाची काहीशी मक्तेदारी निर्माण झालेली असते। तसंच विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा जो छाप असतो, ब्रँड असतो, त्याची नोंद सरकारकडे केलेली असते। त्या नावानं त्या ब्रँडनं इतरांना कोणालाही उत्पादन करता येत नाही, आणि त्यामुळं प्रत्येक उत्पादकाची काहीशी मक्तेदारी निर्माण झालेली असते। तसंच ग्राहक सुद्धा विशिष्ट छापाची, विशिष्ट ब्रँडची, विशिष्ट ट्रेडमार्कच्या वस्तूची मागणी करत असतात, आणि त्यामुळं बाजारात उत्पादकांची, विक्रेत्यांची थोडीशी मक्तेदारी निर्माण झालेली असते। म्हणून आपण चौथं वैशिष्ट्य बघितलं की या बाजारातील प्रत्येक विक्रेता हा काहीसा मक्तेदारासारखा असतो। पाचवं वैशिष्ट्य आपण बघूया वस्तुभेद, प्रॉडक्ट डिफरन्शिएशन। मक्तेदारयुक्त स्पर्धेचं हे अतिशय महत्वाचं असं व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे। अत्यंत ठळक, अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य। यालाच वस्तुभेदाची मक्तेदारी असं सुद्धा म्हणतात। मक्तेदारयुक्त स्पर्धा हा जो बाजाराचा प्रकार आहे तो वस्तुभेदामुळेच ठळकपणे प्रकाश झोतात येतो। कारण या स्पर्धेतील जी वस्तू असते ही पूर्ण स्पर्धेप्रमाणे एकजिनसी नसते। पूर्ण स्पर्धेत जशी वस्तू एकजिनसी असते, एकसारखी असते, तशी वस्तू एकजिनसी नसते। प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तू वेगवेगळ्या असतात, एकच असतो। आता आपण बघितलं साबण असेल, आंघोळीचं साबण असेल, प्रत्येक विक्रेत्याकडचा आंघोळीचं साबण काही बाबतीत वेगवेगळा असतं। म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक विक्रेता, प्रत्येक उत्पादक तशीच वस्तू तयार करत नाही, वस्तूमध्ये बदल करतो, खरा किंवा काल्पनिक भेद करतो आणि वस्तू विकतो। त्याला वस्तुभेद असं म्हणतात। वस्तू पूर्णपणे पर्यायी नसतात। मक्तेदारयुक्त स्पर्धेतील वस्तू ह्या पूर्ण पर्यायी नसतात, तर त्या वस्तूंना जवळचा पर्याय उपलब्ध असतो। प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तू जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा त्या पूर्ण वेगळ्या नसतात, फक्त अल्पसा फरक असतो। मोबाईल असेल किंवा कोल्ड ड्रिंक्सची उत्पादन असतील किंवा फ्रीजचं उत्पादन, फ्रीजचं उदाहरण घेऊया, वॉशिंग मशीनचं उदाहरण घ्या। अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू असतात, प्रत्येक कंपनीचा फ्रीज वेगवेगळा असतो,
पण अगदी फार फरक नसतो, अल्पसा फरक असतो. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील प्रत्येक उत्पादक हा वस्तुभेद करत असतो. इतर उत्पादकांपेक्षा थोडी वेगळी वस्तू तयार करणं म्हणजे वस्तुभेद. वस्तुभेदाची सोपी व्याख्या आहे, प्रत्येक उत्पादक आपली वस्तू इतर उत्पादकांपेक्षा थोडीशी वेगळी बनवत असतो, तर तसं ग्राहकांच्या मनावर ठसवत असतो, बिंबवत असतो. त्याला वस्तुभेद असं म्हणतात. आपली वस्तू ग्राहकांना इतरांपेक्षा वेगळी वाटावी म्हणून उत्पादक वस्तूमध्ये खरे किंवा काल्पनिक असे जे भेद करत असतात त्याला वस्तुभेद असं म्हणतात. वस्तूच्या गुणवत्तेत फारसा फरक नसतो, अगदी किंचित फरक असतो किंवा फरक नसतोच, फक्त तो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या नावांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ टूथपेस्ट, कोलगेट, पेप्सोडंट अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. वस्तू वेगळी दिसावी म्हणून वस्तूला वेगळं नाव दिलं जातं. आंघोळीचं साबण, प्रत्येक कंपनी आंघोळीच्या साबणाला वेगळं नाव देते, टूथपेस्टला वेगळं नाव देते प्रत्येक कंपनी, आणि वस्तुभेद करते. आणि मग ग्राहकांना वाटतं की ही वस्तू या कंपनीपेक्षा वेगळी आहे, हे कोलगेट किंवा हे टूथपेस्ट या कंपनीपेक्षा वेगळं आहे. छापांचा वापर केला जातो, ब्रँडचा वापर केला जातो. उदाहरणार्थ माकड छाप, काळी टूथ पावडर, माकडाचं चित्र, किंवा साबण आपण घेतलं, गुलाबाचं फुल असेल किंवा मोत्यांची माळ असेल किंवा विविध प्रकारची फुलं असतात, किंवा वस्तूच्या आकारात बदल केला जातो, बांधणीत आकर्षक बदल केला जातो आणि वस्तुभेद केला जातो. वस्तूंच्या दर्जात बदल करून, वस्तूंचा दर्जा बदलून आपली वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उत्पादक करत असतात. रेडिओ, टीव्हीवर जाहिरात करून सुद्धा आपली वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे ते उत्पादक दाखवत असतात. ट्रेडमार्क, व्यापारी चिन्हाचा वापर करतात. प्रत्येक कंपनीचं व्यापार चिन्ह, ट्रेडमार्क वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ हिंदुस्तान लिव्हर कंपनीचं ग्रीन लीव्ज हे ट्रेडमार्क आहे. वस्तूच्या रूपात बदल केला जातो, रंग, रूप, चव, सुवास, नक्षीकाम यात बदल करून आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी आणि श्रेष्ठ आहे असं दाखवण्याचा, भासवण्याचा प्रयत्न म्हणजे वस्तुभेद. विक्री वाढावी, नफा वाढावा, वस्तूची मागणी वाढावी यासाठी अशा प्रकारे वस्तुभेद केला जातो. तर वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मक्तेदारयुक्त स्पर्धेत पूर्ण स्पर्धेप्रमाणे प्रत्येक विक्रेत्याची वस्तू एकजिनसी किंवा एकसारखी नसते. वस्तू तीच, पण प्रत्येक वस्तूची, विक्रेत्याची जी वस्तू आहे ही वस्तू वेगवेगळी असते. 6वं वैशिष्ट्य, ग्राहकांना बाजाराचं पूर्ण ज्ञान नसतं. पूर्ण स्पर्धेत आपण बघितलं, ग्राहकांना बाजारपेठेची पूर्ण माहिती असते. म्हणजे वस्तूची किंमत, कोणत्या किमतीला वस्तू विकली जाते याची पूर्ण माहिती ग्राहकांना असते. पण मक्तेदारयुक्त स्पर्धेत मात्र ग्राहकांना बाजारपेठेची पूर्ण माहिती नसते आणि त्यामुळं वस्तुभेद करण्यात उत्पादक यशस्वी होतात आणि जास्तीत जास्त नफा मिळवतात. 7वं वैशिष्ट्य, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. म्हणजे पूर्ण स्पर्धेप्रमाणे मक्तेदारयुक्त स्पर्धेत सुद्धा कोणत्याही उद्योग संस्था सुरू करता येते किंवा आपली उद्योग संस्था केव्हाही बंद करता येते. दीर्घकाळामध्ये अशा प्रकारे अनेक उद्योग संस्था मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करू शकतात. विशिष्ट छापानं, विशिष्ट ट्रेडमार्कनं उत्पादन करू शकतात आणि ज्यांना स्पर्धेत टिकून राहणं शक्य होत नाही
ते दीर्घकाळात आपला उद्योग व्यवसाय बंद करू शकतात. म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धेत कोणालाही दीर्घकाळात नवीन उद्योग संस्था सुरू करता येते. त्याचबरोबर तोटा होत असेल, उद्योग संस्था अकार्यक्षम असेल, अकार्यक्षमता वाढली असेल, तर कोणत्याही उद्योग संस्थेला आपली उद्योग संस्था बंद करता येते. आणि म्हणून मुक्त प्रवेश आणि निर्गमन हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धेत आढळतं. 8वं वैशिष्ट्य असं आहे, लहान आकाराच्या उद्योग संस्था किंवा पेढ्या फर्म्स. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थांचा आकार हा लहान असतो. उदाहरणार्थ किराणा मालाची दुकानं, मेडिकल दुकानं असतील, मेडिकल स्टोअर्स म्हणूया आपण, बाजार आपण म्हणतो, वस्तू विक्रीचे बाजार, ग्राहक बाजार किंवा किराणा मालाची दुकानं. एकूण उत्पादनात, एकूण पुरवठ्यात एका उद्योग संस्थेचा हिस्सा फारच कमी असतो. मक्तेदारयुक्त स्पर्धेत उद्योग संस्थांचा आकार हा लहान असतो. 9वं वैशिष्ट्य आपण बघूया, अतिरिक्त उत्पादन क्षमता, एक्सेस कॅपॅसिटी. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्था पूर्ण क्षमतेनं उत्पादन करत नाही. त्यांची काही उत्पादन शक्ती ही वापराविना पडून असते. उदाहरणार्थ एखाद्या उद्योग संस्थेची किंवा एखाद्या कंपनीची उत्पादन शक्ती दररोज 1000 वस्तू तयार करण्याची आहे, तर 700 ते 800 वस्तू तयार केल्या जातात. म्हणजे 1000 वस्तू तयार करण्याची शक्ती असून सुद्धा 700, 800, 900, 1000 पेक्षा कमी उत्पादन शक्तीपेक्षा कमी उत्पादन केलं जातं. अशा प्रकारे जेव्हा एखादी उद्योग संस्था उत्पादन शक्तीपेक्षा कमी उत्पादन करते, तेव्हा त्या उद्योग संस्थेत जी उत्पादन क्षमता पडून असते, शिल्लक असते, तिला अतिरिक्त उत्पादन शक्तीची उद्योग संस्था असं म्हणतात. कोणती उद्योग संस्था 100% उत्पादन क्षमतेचा वापर करत नाही. 10वं वैशिष्ट्य असं आहे, किमतीवर मर्यादित नियंत्रण. मक्तेदारयुक्त स्पर्धेत कोणत्याही विक्रेत्याला, उत्पादकाला वस्तूच्या किमतीवर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही. कारण एकूण पुरवठ्यात त्याचा पुरवठा खूपच कमी असतो. त्यामुळं तो मर्यादित नियंत्रण ठेवू शकतो. तो जास्त किंमत वाढवू शकत नाही, कारण ग्राहक सगळे त्याला सोडून जातील. थोडी किंमत वाढवू शकतो. मर्यादित नियंत्रण, किमतीवर त्याचं जे नियंत्रण असतं हे नियंत्रण मर्यादित असतं. 11वा पॉइंट असा आहे की प्रत्येकाचं उत्पादन आणि किंमत विषयक धोरण हे स्वतंत्र असतं. म्हणजे कोणतं उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं, किती प्रमाणात उत्पादन करायचं, वस्तूची किंमत किती ठेवायची, याबाबत उत्पादक किंवा विक्रेते जी धोरणं आखत असतात, ही धोरणं प्रत्येक विक्रेत्याची ही स्वतंत्र धोरणं असतात. या स्पर्धेतील विक्रेते किंमत थोडीच वाढवू शकतात, खूप जास्त वाढवू शकत नाहीत. कारण या बाजारपेठेत पर्यायी वस्तू असलेले विक्रेते असतात. पर्यायी वस्तूंचं उत्पादन मार्केटमध्ये असतं आणि म्हणून खूपच जास्त किंमत वाढवली तर अगदी तशी वस्तू जरी मिळाली नाही तरी पर्यायी वस्तू असते आणि म्हणून ग्राहक तिकडे वळतात आणि त्यामुळं ग्राहक सोडून जाऊ नये म्हणून या स्पर्धेतील कोणताही विक्रेता अमर्याद किंमत वाढवू शकत नाही आणि किंमत कमी करून इतर कंपन्यांचे सगळे ग्राहक सुद्धा आपल्याकडे वळवू शकत नाही.
एखाद्या उत्पादकानं विक्रेत्यानं किंमत कमी केली तर मागणी वाढते, पण थोडी वाढते. पण किंमत कमी करून इतर कंपन्यांचे सगळे ग्राहक तो फोडू शकत नाही किंवा आपल्याकडे वळवू शकत नाही. याचं कारण वस्तुभेदामुळं, विशिष्ट छापामुळं, विशिष्ट ट्रेडमार्कमुळं ग्राहक त्या कंपनीला, त्या उद्योग संस्थेला, त्या वस्तूला सोडून जात नाहीत. त्यामुळे किंमत कमी केली तरी इतर कंपन्यांचे सगळे ग्राहक येत नाही. आता रेमंड कंपनी जी आहे, गुडविल, किंमत जास्त आहे तरी सुद्धा ग्राहक त्या वस्तूची खरेदी करत असतात. 12 वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे वाहतूक खर्च, ट्रान्सपोर्ट कॉस्ट. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वाहतूक खर्च येतो. वाहतूक खर्च करावा लागतो कारण बाजारात तीव्र स्पर्धा असते, वस्तू खपवण्याची स्पर्धा असते, बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा असते आणि त्यामुळं नजीकच, जवळच वस्तू विकून चालत नाही. दूरवर वस्तू विकाव्या लागतात, दूरच्या बाजारपेठेत वस्तू विकाव्या लागतात आणि त्यामुळं मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वाहतूक खर्च येतो, वाहतूक खर्च करावा लागतो. 13वं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विक्री खर्च, सेलिंग कॉस्ट. महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे विक्री खर्च. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत प्रत्येक विक्रेत्याला विक्री खर्च हा करावाच लागतो. स्पर्धा तीव्र असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी, वस्तूचा खप वाढवण्यासाठी, वस्तूच्या मागणीत वाढ करण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला विक्री खर्च असं म्हणतात. चेंबरलिन यांनी एक व्याख्या केलेली आहे ती अशी आहे: मागणी वक्राचा आकार आणि स्थान यात बदल घडवून आणण्यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. मागणी वक्राचा आकार आणि स्थान यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. अशा प्रकारे विक्री खर्चात वाढ केल्यामुळं मागणी वक्राचा जो आकार आहे, मूळची जी स्थिती आहे ती स्थिती, पोझिशन किंवा स्थान बदलतं. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत जीवघेणी स्पर्धा असते, तीव्र स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विक्री खर्च करावाच लागतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. ग्राहकांनी आपल्याकडूनच वस्तू घ्यावी, इतर विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करू नये यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. उदाहरणार्थ जाहिरात खर्च, जाहिरातीवर केलेला खर्च हा विक्री खर्च आहे. वस्तूची जाहिरात, लहान मोठी जाहिरात केली जाते. रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्र, सोशल मीडिया यामध्ये वस्तूची जाहिरात केली जाते. यावर प्रचंड खर्च केला जातो, त्याला विक्री खर्च असं म्हणतात. किंवा वस्तूंची प्रदर्शनं भरवण्यासाठी केलेला खर्च. ग्राहकांना वस्तूची माहिती व्हावी, वस्तूचा खप वाढावा यासाठी लहान मोठ्या शहरामध्ये वस्तूंची प्रदर्शनं भरवली जातात. एक्झिबिशन्स, पुणे असेल, मुंबई असेल, सांगली, कोल्हापूर अशा मोठमोठ्या शहरामध्ये वस्तूंची प्रदर्शनं भरवली जातात आणि त्या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक पद्धतीनं वस्तूंची रचना केली जाते. त्याचबरोबर एखाद्या वस्तूवरती छोटीशी वस्तू मोफत किंवा भेट दिली जाते. मोफत भेट वस्तूसाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. उदाहरणार्थ फ्रीज, वॉशिंग मशीन खपावं म्हणून काही कंपन्या त्यावरती 1000 रुपये, 1200 रुपयेचा मोबाईल भेट देतात, खुर्ची भेट देतात. 20,000च्या 25,000च्या वस्तूवरती 500 रुपयाची, 1000 रुपयाची वस्तू भेट देतात.
तर अशा प्रकारे किंवा एकावर एक फ्री अशा प्रकारचा क्लुप्त्या लढवतात, त्यावर केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. काही कंपन्या विक्रेते नेमतात आणि हे विक्रेते घरोघरी जाऊन ग्राहकांना वस्तूची माहिती देतात, वस्तू खपवतात, त्यावर केलेला खर्च, विक्रेत्यांच्या नेमणुकावर, त्यांच्या पगारावर केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. तर अशा प्रकारे विक्री खर्च हे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च. 14 वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे गट संकल्पना, ग्रुप. मक्तेदारयुक्त स्पर्धेत उद्योग या शब्दाऐवजी चेंबरलिन यांनी गट, ग्रुप असा शब्द वापरलेला आहे. उद्योग या शब्दाऐवजी गट ही संकल्पना वापरलेली आहे. त्याची व्याख्या अशी आहे: एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या आणि वस्तुभेद निर्माण करणाऱ्या उद्योग संस्थांचा समुदाय म्हणजे गट, आणि एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग. तर इंडस्ट्री आणि ग्रुप असे 2 फरक केलेले आहेत. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील उद्योग संस्थांचा जो समूह असतो त्याला उद्योग, इंडस्ट्री असं न म्हणता गट असं म्हटलेलं आहे. आणि त्याला गट म्हणण्याचं कारण की या गटातल्या उद्योग संस्था, अनेक उद्योग संस्था वेगवेगळ्या प्रकारची वस्तू तयार करत असतात आणि ही वस्तू जवळचा पर्याय असलेल्या वस्तू असतात. या वस्तूंना बाजारात जवळचा पर्याय असतो. मक्तेदारयुक्त स्पर्धेचं 15वं वैशिष्ट्य असं आहे: जास्त लवचिक मागणी वक्र. या बाजारातील मागणी अधिक लवचिक असते पण पूर्ण लवचिक नसते. पूर्ण स्पर्धेप्रमाणे वस्तूची मागणी पूर्ण लवचिक नसते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील मागणीचा वक्र वरून खाली उतरणारा, डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. आणि ही लवचिकता 2 प्रकारची असते: ओन इलास्टिसिटी आणि क्रॉस इलास्टिसिटी. ओन इलास्टिसिटी म्हणजे स्वयं लवचिकता. याचा अर्थ वस्तूची किंमत कमी केली तर वस्तूची मागणी वाढते. ज्या वस्तूची किंमत विक्रेता कमी करतो त्या वस्तूची मागणी वाढते. याला स्वयं लवचिकता, ओन इलास्टिसिटी असं म्हणतात. आणि क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे छेदक लवचिकता, तिरकस लवचिकता. एखाद्या उद्योग संस्थेनं, एखाद्या कंपनीनं, एखाद्या विक्रेत्यानं वस्तूची किंमत कमी केली तर त्याचा परिणाम इतर उद्योग संस्थांच्या विक्रेत्यांच्या किमतीवर होतो. त्याला छेदक लवचिकता असं म्हणतात. तर अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेतील मागणी वक्र हा जो असतो तो हा अधिक लवचिक किंवा जास्त लवचिक असतो, पण पूर्ण स्पर्धे इतका लवचिक नसतो. 16 वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेतील उत्पादन घटकांचा जो मोबदला आहे, लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन, या उत्पादन घटकांचा मोबदला सीमांत प्राप्ती उत्पादना एवढा असतो. प्रत्येक उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत प्राप्ती उत्पादना एवढा मोबदला मिळतो, कारण प्रत्येक उद्योग संस्था जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असते. मक्तेदारयुक्त स्पर्धेचं 17 वैशिष्ट्य असं आहे: नाव लौकिक, गुडविल. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील प्रत्येक उद्योग संस्था देशात, जगात आपल्या कंपनीला नावलौकिक मिळावा असा प्रयत्न करत असते. त्याची डेफिनेशन अशी आहे की ज्या उद्योग संस्थेचा विक्री खर्च कमी असतो त्या उद्योग संस्थेनं बाजारात, देशात नावलौकिक मिळवलेला असतो. ज्या उद्योग संस्थेचा विक्री खर्च कमीत कमी असतो. आता आपण बघतोय की काही कंपन्यांना जाहिरात करावीच लागत नाही फारशी, कारण त्या कंपनीची माहिती सगळ्या ग्राहकांना असते. उत्पादनाची, त्या कंपनीच्या
विशिष्ट छापाची, ब्रँडची, अशा प्रकारे ज्या कंपनीला जाहिरातीवरती, विक्रेत्यांच्या नेमणुकीवरती, वस्तू घरोघरी पाठवण्यासाठी, प्रदर्शनं भरवण्यासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, त्या कंपनीनं समाजात, ग्राहकांच्या, देशात नावलौकिक गुडविल प्रस्थापित केलेलं असतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की गळे कापू स्पर्धा, कठोर कॉम्पिटिशन. मक्तेदारयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांच्या मध्ये आपापसामध्ये जी स्पर्धा चालते ती अतिशय तीव्र असते. वस्तू खपवण्याची स्पर्धा, बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा, ग्राहक मिळवण्याची स्पर्धा अति तीव्र असते. काही कंपन्या जीवघेणी स्पर्धा करतात, कठोर कॉम्पिटिशन. आपल्या वस्तूंच्या किमती एवढ्या कमी करतात की त्यामुळं इतर कंपन्यांना सुद्धा आपल्या वस्तूची किंमत कमी करणं भाग पडतं आणि त्या कंपन्या तोट्यात जातात किंवा बुडतात. एखाद्या कंपनीला, एखाद्या उद्योग संस्थेला आपला गाशा गुंडाळून उद्योग संस्था सोडून जाण्यास भाग पाडलं जातं. एखाद्या उद्योग संस्थेला उद्योग संस्था बंद करण्यास भाग पाडलं जातं. अशा प्रकारची स्पर्धा, तीव्र स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा मक्तेदारयुक्त स्पर्धेत होत असते. तर अशा प्रकारे आपण मक्तेदारयुक्त स्पर्धेची जवळजवळ 18 वैशिष्ट्य पाहिली. ती परत एकदा बघूया. पहिलं वैशिष्ट्य, उत्पादक किंवा विक्रेत्यांची संख्या मर्यादित असते. दुसरं वैशिष्ट्य, या स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. तिसरं वैशिष्ट्य, ग्राहकांचे विशिष्ट गट असतात. चौथं वैशिष्ट्य, प्रत्येक विक्रेता हा काहीसा मक्तेदारासारखा असतो. पाचवं वैशिष्ट्य, मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तू भेद केला जातो, खरा किंवा काल्पनिक भेद केला जातो. प्रत्येक विक्रेत्याची वस्तू वेगवेगळी असते. सहावं वैशिष्ट्य, ग्राहकांना बाजाराचं पूर्ण ज्ञान नसतं. सातवं वैशिष्ट्य, मुक्त प्रवेश आणि निर्गमन, कोणालाही दीर्घकाळात उद्योग संस्था सुरू करता येते किंवा बंद करता येते. आठवं वैशिष्ट्य, या स्पर्धेतील उद्योग संस्थांचा आकार लहान असतो. नववं वैशिष्ट्य, अतिरिक्त उत्पादन क्षमता. 10वं वैशिष्ट्य, उत्पादकांचं किमतीवर मर्यादित नियंत्रण असतं. 11वं वैशिष्ट्य बघितलं आपण, प्रत्येक उत्पादन आणि किंमत विषयक धोरण हे स्वतंत्र असतं. 12वं वैशिष्ट्य, वाहतूक खर्च असतो. 13वं वैशिष्ट्य आपण बघितलं की विक्री खर्च करावाच लागतो. 14वं वैशिष्ट्य, उद्योग या शब्दाऐवजी गट असा शब्द वापरला जातो. 15वं वैशिष्ट्य, मक्तेदारयुक्त स्पर्धेतील मागणी वक्र हा अधिक किंवा जास्त लवचिक असतो. प्रत्येक उद्योग संस्थेला सीमांत प्राप्ती उत्पादना एवढा मोबदला मिळतो, हे 16वं वैशिष्ट्य. 17वं वैशिष्ट्य, नावलौकिक. आणि 18वं वैशिष्ट्य, मक्तेदारयुक्त स्पर्धेतील जी स्पर्धा असते ती अति तीव्र आणि अगदी गळे कापू स्पर्धा सुद्धा असते. धन्यवाद.